नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. चंद्रकांत मनोहर गबाले, मुक्काम पोस्ट खेतीवाडी, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. तर दादा आज आपण आपल्या या चवळीच्या प्लॉटमध्ये आलेले आहे बरोबर. हो तर ही साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? हो, आज 50 दिवस पूर्ण झाले. आज 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर. हो तर चवळी या पिकासाठी तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत हो त्याच्यामध्ये कृषी पॉवर, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश आणि गोदावरी हो. या खतांचा वापर केलेला आहे बरोबर, ऑर्गॅनिक खतांचा. हो ऑर्गॅनिक. मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेस ही खतं वापरली हो आणि आपलं भू पॉवर प्लस म्हणून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे हो ती खाली सोडलं खाली सोडलं. हो आणि कीड नियंत्रणासाठी कडू पावर म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, रसशोषक किडीसाठी कडू पॉवर मारले बरोबर. मारले. हो तर आपले प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा? फुटवा प्रचंड फुटवा झालाय. फुल हा. सेटिंग चांगली. हा, जर आता प्रत्यक्ष जर आपण जर पाहिलं खालून हो तर खोडापासून फुटवा आहे त्याला झाडाला बरोबर. एका झाडाला 15-20 फुटवे निघाले. बरोबर, म्हणजे भरपूर आहे 15-20. हे बघा ना, भरपूर जर खाली जर पाहिलं ना प्रत्यक्षात प्रत्येक झाडाला भरपूर फुटवे. फुटवे आहे. आणि महत्वाचे काय आहे, फुल सेटिंगला आता सुरुवात झालेली, हो फुलकळी लागायला सुरुवात सुरुवात झालेली बरोबर. हो तर मला एक सांगा, तुम्ही साधारणतः हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं हो. आणि जे आपली औषधं आहेत ऑर्गॅनिक ती हो. त्याचा वापर किती दिवसापासून करताय? ते साधारण सर 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्ष कंप्लीट झालेली 3 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही प्रत्येक पिकासाठी. हो याच्या आधी कोणकोणत्या पिकासाठी वापर केलेला आहे? फरशीच्या, गवारीच्या, बरोबर, म्हणजे फरशी आणि गवार गवार. हो या पिकांसाठी तुम्ही वापर केलेला आहे बरोबर. हो. तर मला एक सांगा दादा, इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? हेच ऑर्गॅनिक खत वापरावा. औषधं हां हां कडू पावर झाला 15 ते 20 दिवस पूर्ण झाड कडू करते. बरोबर, म्हणजे ज्या वेळेस तुमचं झाड पूर्ण कडू होईल त्या पिरियडला तुमचा मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळे काय रेत झाडाला काहीच खात नाही बरोबर. काहीच खात नाही. हो आणि खाली कसं आहे दादा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ती हो. पूर्ण मातीवरती काम करतात. ते मातीवरती. हो म्हणजे माती भुसभुशीत करणं, पांढरी मुळी वाढवणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं बरोबर. बरोबर. हो सर. तर ही आपली खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात. हो समाधान आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.